मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी ह्यांनी एका बिल्डिंगचे वॉचमॅन बनून केलेल्या फालतूगिरीबद्दल त्यांना जाब विचारायला येत आहेत खानदेश सपूत श्याम राजपूत. या त्रिकुटाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू भाऊ. नमस्कार सर. मी श्याम सुंदर राजपूत, ओके, हेड ऑफ द सिक्युरिटी एजन्सी. बर. तुम्हाला सांगतो जवळपास आहे ना 250च्या वर सिक्युरिटी गार्ड माझ्या हाताखाली काम करतात. बर. आणि आजपर्यंत कुठल्याही गार्ड बद्दल काहीच कंप्लेंट आलेली नाही बुवा. अच्छा. पण काही दिवस झाले 2 सिक्युरिटी गार्ड जॉईन झालेले जे एकदम दलिंदर, वाह्यात, कद्रू, बाखरेत. हा म्हणजे असा एकही दिवस जात नाही की त्यांच्याबद्दल तक्रार येत नाही बुवा. आता ते कोण आहे सांगायची गरजच नाही, ते तर तुम्हाला कळलं असेलच. त्यांचा विचार जरी केला ना तर माझ्या डोक्याची नस आहे ना ती तडतड करायला लागते. खरं तर त्यांना आहे ना पृथ्वीवरून हाकलून दिलं पाहिजे, पृथ्वीवर. पण ते काय माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात त्यांना एजन्सी मधून हाकलणं ते मी करणार आहे. आज येऊ द्या त्यांना आता. क्या बात है. May I come in? वाह वाह वाह. Yes, of course. But this is seat here. City here. Yes. तुम्हाला मी कामावरून काढून टाकलेलं आहे. काय फालतूगिरी. मी तुम्हाला सस्पेंड करून टाकलेलं आहे. वेल एक मिनिट, मी काय म्हणतो, हे आता सस्पेन्स वगैरे काय ठेवू नका, डायरेक्ट काय ते तोंडावर स्पष्ट सांगून टाका. येस, डायरेक्ट सांगू. तोंड काढ करा. अजून अरे मी तुम्हाला कामावरून काढून टाकलंय रे, सांगितलं ना आधी. वेन अरे धक्का लागल्यानंतर व्हॉट असं म्हणतो. वेन म्हणतोय तो. त्याने बाय ना इंग्लिश मार्या. इंग्रजीचा फ्रॉक कशाला फेडून राहिला रे. निघा निघा. हे सस्पेन्शन लेटर आहे तुमचं. निघा चला. गेट आउट. वा सर वा. अवरी वर्ष आम्ही दिवस रात्र या बारीक बारीक पायानी आम्ही तुमची वॉचमॅनगिरी केली. त्याची अच्छा सिला दिया तुमने. सीला नाही गेलो, सूला नाही गेलो. या डोळ्यात तेल घालून या डोळ्यांची 2 पाखरं फडफडवत आम्ही वॉचमनगिरी केली. त्याचे असे पांग फेडले तुम्ही. वा सर वा. ए ओव्हर ऍक्टिंगची दुकान बंद कर. बाय ना. आणि तुम्ही जी केली ना ती वॉचमनगिरी नव्हती, ती फालतूगिरी होती. फालतूगिरी. दिवस रात्र काम केलं म्हणे. अरे त्यान बाय ना ड्युटीला कधी यायचे आणि कधी जायचे रे तुम्ही रे. ऍक्च्युली माझी सकाळी 7:32 ड्युटी, दुपारी 4:49. नाही रे अरण्या, तुझे ना 10:77 सुरू व्हायची आणि 5:75 संपायची. आणि माझी 5:75 सुरू व्हायची आणि रात्री 10:75 संपायची. अरे नाही बचाऱ्या, सकाळी मी 73 यायचं पण तू नसायचा. काय रे, मी 10:73 यायचं तर तू नसायचास. माहिती आहे जास्त म्हणलो का मी नेहमी काय काय ना पाठवडेश्वर. तू तुत्तरन फुतुत्तर लावल्यावर तुम्ही रे. खरं तर 1 तासात 60 मिनिटं असतात. मग 75 रन तितुत्तर कुठून आणले रे तुम्ही. 17 आणि 18च्या मध्ये असतं ते तितुत्तर. मग 18 आणि 1900 मध्ये जास्त ते 18-69. आणि 19 आणि 20च्या मध्ये जास्त ते अवरे अभ्यास केला असतं तर एमएच सीए झालो असतो. हो कशी आहे. तुमची पाठ आणि तुमच्या मांड्यांच्या मध्ये ज्या पाठ मंडूतर आहे ना त्याच्यावर अशी लाद घालीन ना, तुमच्या गंडांतर आहे ना असं दूर केलं पाहिजे. सर काय सर शिव्या द्यायच्या नाही. काय शिवी दिली रे. आता काय बोललात तुम्ही. गंडांतर म्हणजे काय अर्थ त्याचा. संकट. हा मग ठीक आहे, मला वाटलं वेगळं काय. माहित नाही काय नाही बडबड करून राहिला तो. आणि काय बोलता रे तुम्ही वेळेवर आले म्हणून. वेळेवर कधी आले. आले तर नाहीच आणि मधूनच अचानक गायब व्हायचे. कसं काय रे.
नाही सर ते कसं होतं की म्हणजे आम्हाला थोडंसं पर्सनल आमची काही खाजगी कामं असायची म्हणजे सर आम्ही ना थोडंसं आम्ही स्वतःवर थोडंसं काम करतोय आम्ही आमच्यातला ऍक्टर आहे तो एक्सप्लोर करतोय सर म्हणजे आम्हाला इंडस्ट्री मधला बेंचमार्क क्रिएट करायचा. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या अभिनयाचा ना वस्तुपाठ अख्ख्या जगाला दाखवायचा. या बात. अरे दडणाचा डबा काढायला तुला स्टूल लागतोय आणि वस्तुपाठ दाखवणार आहे का रे तू रे दलिंदर? हा? अरे हो पाठांतरातला क्राईम मास्टर गोगो राहिला तो वाक्यातल्या वाक्यात गोट्या खेळतो रे तू राहिला तो कुठले आणि का रे ती बाजूची सोसायटी आहे तिथे क्राईम सिरियलचे शूटिंग होतं तिथे तुम्ही दोघं पासिंगचे काम करता आणि नेहमी तिथे पासिंगचा दिलेला मार्क चुकता आणि अभिनयाचा बेंच मार्क क्रिएट करणार तुम्ही काही बी बोलता डोक्याला ताण करून ठेवलाय तुम्ही. हा बाटोड. अरे तू बघ ना रे अरे तू केवढा डंगरा झाला रे उदबिल्ल्या कशाला लहान पोरांसोबत झगडे करतो रे तू. मग मला सायकलचा राऊंड देत नाही मग मी काय करू. अरे आता ओंडक्यांवर जायची वेळ आली ना रे आता कुठे सायकलवर जातो रे. अरे शिलगुन जाय ना एकदाच्या काय सायकलचा राऊंड पाहिजे तुला. नाही आमचं ते ठरलेलंच काय आहे ठरलेलं? म्हणजे जो मुलगा राऊंड मारायला येईल त्याचा एक राऊंड मग नंतर आरण्याचा राऊंड नंतर माझा राऊंड. आणि काय 4-5 दिवसांपूर्वी त्या जोशी काकूच्या पोरासोबत काय केलं रे तू. काय नाही मी सेन्सरले मी वॉचमॅनची ड्युटी करत होतो. तू? ते पोरगत घरी बोलतोय काका मला झोका देणार असं का? काका मला झोका देणार. मी बोललो हागे झोका. अरे असा दिला तो झोका ते पोरग डायरेक्ट पपईच्या झाडात जाऊन गुतलं ना तिथे. मग मी बोललो वसारे आवऱ्यावर चरलाच जायचं 2-4 पपई का तर रडायला लागला तो. अरे 4 वर्षाचं लेकरू ते पपई कुठली लेकरू कुठलं ते कळत नव्हतं रे ना सांगू रा कसं बस खाली आणलं त्याला. अरे रे रे डोक्याला ताण करून टाकलाय तुम्ही रोज नवीन कुठाने तुमच्यामुळे रोज शिव्या खातो मी. खरं सांगा काल सकाळी कुठे होते तुम्ही. काल सकाळी आम्ही पवायला गेलो होतो. बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीत वर गच्चीवर तिथे पोहत होते. हा आम्ही मावतो त्याच्यामध्ये असे झिक केलं जायचं सांगतो असं मस्तपैकी साबण बिबण लावतो आम्ही आणि असं टाकीमध्ये झिंग. हो का? सर तुम्हाला सांगतो तुम्ही पण मस्त असं पूर्ण अंगाला साबण लावायचा आणि पाण्यात सूर मारायचा सगळं साबण निघतोय का आणि तो सगळा साबण आहे ना लोकांच्या नाडातून बाहेर आला त्याचे काय. हा मग ठीक आहे ना चांगलंच आहे ना भांडी घासताना त्यांना साबण लावायची वेगळी गरज नाही आंघोळ करताना शॅम्पू घ्यायची गरज नाही. अरे बाठांनो तो काय स्विमिंग पूल आहे का तुमच्यासाठी पाण्याची टाकी येते. एक तर त्याच्यात पोहले तर पोहले आणि तसेच उघडे बंब टॉवेल लावून लिफ्टने खाली आले बिल्लाजे आणि सोसायटीच्या गेटवर खुर्च्या टाकलेल्या होत्या तिथे जाऊन उघडे बंब बसले ते कशाला. ऍक्च्युली इथे आम्हाला सनबाथ घ्यायचा होता. हा म्हणजे काय आम्ही अवरेसे असले बोल तो सण आमच्यापर्यंत पोहोचायला जरा उशीर लागतो म्हणून थोडं आम्ही जरा बसतो तिकडे बाबा. नाही आता आहे ना तुम्ही आयुष्यभर सनबातच घ्या. हो तुम्हाला कामावरून काढून टाकले. माफी द्या नाही द्यायची मला माफी द्या सर. नाही सर सर परत चूक अशी होणार नाही. बाद देणार एक नाही. संधी द्या सर. सर तुम्हाला शपथ आहे तुम्हाला शपथ आहे आपल्या एजन्सीची शपथ आहे सर. अरे नका ना रे एजन्सीची शपथ नका टाकू ना एक तर खोट्या शपथा घेता तुम्ही बुडून जाईल. हे बघा तुम्ही एवढे गयावया करताय ना देतो एक काम कर तू 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 सकाळी ड्युटी कर आणि तू रात्री ड्युटी कर. सर काय झालं रे भीती वाटते रे मला. सर रात्रीची ड्युटी नको काय करतो तो. मी जिथे ड्युटी करतो ना सर तिकडं मिशीवाला झुरल येतं ना मला घाबरत. सर रात्रीची ड्युटी नको. अरे दिवसा ह्या मिशीवाल्या झुराडाची भीती सगळ्यांना वाटते त्याचं काय. रात्री त्या मिशीवाल्या झुराडाची भीती ह्या मिशीवाल्या झुराडाला वाटते आता त्याचं काय. फालतू कुठले तू कर रे भाऊ तू कर तू रात्री कर. नाही सर सर ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे थोडा काय रे? म्हणजे मी रात्रीची ड्युटी नाही करू शकत. अरे अरे बापरे एवढा म्हणजे एकदम म्हणजे तू- जिथे मी ड्युटीला बसतो ना खुर्ची टाकून सर तर तिकडे एक भली मोठी पाल येते सर सर मग आणि ती माझ्याकडे बघते आणि असं कर सर नाही मला ते असं चर्र होतं का मला नाही 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 मला मला नाही आवडत मला नाही आवडत का तुला हा? नाही याला झुरड आवडत नाही तुला पाल आवडत नाही आणि मला तुम्ही दोघे किरकोडे आवडत नाही. निघा, ऐका म्हणजे ना, ना, ऐका सर, एक संधी द्या. अजिबात नाही, नाही, अजिबात. एक- काय- काय संधी द्या. ऐका ना, निघा, सर, निघा. ऐका ना, सर. मंडळी एका मुलाखतीत ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाला जाहीर करायच्या आहेत स्पेशल ट्रिप्स
पण त्याच वेळी निवेदिकेला ऐकायच्या आहेत ब्युटी टिप्स. बघूया हा काय गोंधळ आहे. नमस्कार नमस्कार मंडळी. तर मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल. तर आपली ही जी मालिका आहे ही ज्या वेळात टेलिकास्ट होते त्या वेळात कुठलीच मालिका नसते, म्हणून आपली मालिका दिसते. तर अशा या मालिकेमध्ये आजची रिकामी जागा भरायला आलेले आहेत आपले स्पॉन्सर्स MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे सर्व पृथ्वी प्रताप. आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आली आहे, शिवाली प्रताप. बापरे, बापरे, स्वागत आहे. खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमात. खूप स्वागत आहे. बसून घेऊया, आपण सगळेच बसून घेऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आज. थँक्यू बर, थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हिअर टुनाईट. थँक्यू. नाही, द प्लेजर इज आवर सर. तर आजच्या भागाचे तुम्ही स्पॉन्सरर्स आहात याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी सुद्धा विशेष कारणासाठीच भाग स्पॉन्सर केलाय. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे ती एप्रिल ते जूनमध्ये थंड हवेच्या ठिकाणी एक सफर नेणार आहे, एक टूर नेणार आहे. वा. तर ती जी काही आम्ही टूर नेणार आहोत त्याचं आम्ही प्रमोशन करायला इथे या कार्यक्रमात आलेलो आहोत. वा. आणि ती फार छान टूर आहे. आम्ही त्याच्या मागे एक टॅगलाईन सुद्धा तयार केली आहे. अरे वा, क्या बात आहे सर. प्लीज ऐकवा सर. ऐकवा. आली गरमी. काय गरमी. आली गरमी. आली गरमी. आली गरमी, पण मी थंड हवेच्या ठिकाणी. वा. म्हणजे फारच छान, फारच किती सुंदर यमक आहे याच्यात. कुठे? गरमी ठिकाणी. फारच सुंदर. म्हणजे आली गरमी, पण मी तर थंड हवेच्या ठिकाणी. वा सर, ब्रिलियंट. क्या बात आहे. आपण आता चर्चेला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मला पृथ्वीक सरांना असा प्रश्न विचारायचा आहे. पृथ्वीक सर, तुम्ही आता यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात, म्हणजे एवढे मोठे उद्योजक तुम्ही आहात. कसं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? मला काय वाटत नाही. मला पण मी माझ्या या सगळ्या यशाचं जे काही श्रेय आहे हे मी माझ्या बायकोला देतो, माझ्या पत्नीला देतो मी. कारण या सगळ्यात माझ्या पत्नीचा, माझ्या बायकोचा, माझ्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा आहे. ती माझ्यासोबत अशी नेहमी पाठीशी उभी होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे तिचं श्रेय सगळं ती आहे. किती गोड. प्रेक्षक हो, तुम्ही बघताय एवढे मोठे उद्योजक, पण त्यांच्या सगळ्या यशाचं श्रेय ते त्यांच्या पत्नीला देत आहेत. आता मी वळते त्यांच्या पाठिंब्याकडे. नाही. तर शिवालीजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्हाला तुमच्या पतीच्या यशाबद्दल काय वाटतं? बोल. बोला. शौर्य बोल. अय्या, फारच घाबरतायत गावली. बोलेल ती. बोल शौर्य बोल. बोला. शौर्य बोल. तुमच्या पतीच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाज वाटते. लाज वाटते? नाही, माझी लाज नाही वाटत, यशाची लाज नाही वाटत. तिला
तिला कॅमेराची लाज वाटते, पहिल्यांदा आली आहे कॅमेराची लाज वाटते. या किती गोड. कॅमेराची लाज वाटते. हरकत नाही, हरकत नाही. शिवालीजी घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. जवळजवळ तुमच्या घरचा कार्यक्रम आहे. घरचा कार्यक्रम मी स्पॉन्सर केला. घरचा कार्यक्रम. बोला. घाबरू नको तू. बोल शिवाली बोल. शिवाली बोल. बोल बोला, बोला. शिवाली बोल. बोला बोला बोला. बोल शिवाली बोल. बोल तू. बोल शिवाली. बोला बोला. आपला घरचा मी हां बोल शिवाली. बोला 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 बोला. नमस्कार. हां नमस्कार शिवाली बोल. बोला. नमस्कार. हां झालं मगाशी तो बोल. हरकत नाही, हरकत नाही. मी शिवाली. ते त्यांनी सांगितलं, तू पुढे बोल. बोला 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 बोला. यांनी जेवढं कौतुक केलं त्या कौतुकास मी पात्र नव्हे. अय्या. आजपर्यंत जे काही यांनी कमवलं ते फक्त यांच्या मेहनतीमुळे. आणि हे जे ध्रुव ताऱ्यासारखे अढळ उभे आहेत हे फक्त यांच्या मेहनतीमुळे. माझं काहीच कौतुक नाहीये. अगं बाई, म्हणजे किती किती गोड बोला तुम्ही शिवाली ताई. म्हणजे बघताय प्रेक्षक हो, दोघंही एकमेकांना श्रेय देत आहेत. तर आता मी वळते पृथ्वी सरांकडे. पण त्याआधी शिवाली ताई मला सांगा, यांना एवढा मोठा पाठिंबा देण्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन आयुष्यात काय करता? मी सांगू? बोल शिवाली बोल. शिवाली बोल. शिवाली बोल. बोल शिवाली. माझं छोटंसं ब्युटी पार्लर आहे. तुमचं ब्युटी पार्लर आहे? हो. आहे तिचं ब्युटी पार्लर. मला माहिती आहे, मला माहिती आहे तिचं ब्युटी ह्या पार्लर. मी इतके दिवस सांगेन म्हणते ताई. ऐका ना, म्हणजे माझा ना चेहरा खूप टॅन होतो. म्हणजे खरं सांगू का, इतके शेड्यूल्स असतात, मला ना वेळच मिळत नाही. म्हणजे क्रीम लावलं, काही लावलं, ते ब्लॅकहेड जात नाहीत आणि हे डोळ्याखालचं काळं जात नाही. मी सगळं ट्राय करून बघितलं. म्हणजे आता तुम्ही ब्युटी पार्लरच्या आत म्हणून विचारते, काय करूया टॅनिंगसाठी, काय करू, मला काहीच कळत नाहीये. याचं उत्तर देऊ? दे शिवाली उत्तर दे. शिवाय घाबरून बोल. नाही आपला बोल तू. उत्तर दे. हा, ते टॅनिंगचं ना तुम्ही काय करा, 5 चमचे ग्लिसरीन घ्या, त्यात ना अर्धा लिंबूचा रस असा मिक्स करा आणि ते तो जो लेप असेल ना तो तुम्ही असा हाताने 4 बोटाने हे वापरायचं नाही. या 4 बोटाने तुम्ही लावायचा. तुम्ही बघा इतका उजळेला तुमचा चेहरा. हो की नाही? हो, मी लावते की नाही घरी? म्हणून चेहरा उजळला. आणि आता तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते. सांगा ताई, तुम्ही सांगा. मी आहे. मी माझे स्वतःचे प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेत मार्केटमध्ये. शिवाली प्रोडक्ट्स नावाने. त्यात आहे ना चारकोलची जी क्रीम असते ना, म्हणजे कोळशापासून बनवतो. हो, ऍक्च्युली कोळशापासून बनवते. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. ते तुम्ही लावले की अर्धा तासानंतर धुवायचे, असं थंड पाण्याने धुवायचं. म्हणजे तुम्हाला फरक आपोआप जाणवेल. मला जाणवला फरक. हो की नाही? मला पण जाणवलं. किती छान. म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना तुम्ही सांगितलं. मी सगळं ट्राय केलं पण काहीच होईना. हो, तुमचे ते ब्लॅकहेड्स असतील, तुमचे डार्क पॅच असतील, ते सगळे जातील. सगळे. अहो काय हो, हे ब्लॅकहेड जातील? ब्लॅकहेड जातील. आणि मध्ये आमची टूर पण जाईल एक, त्याच्याबद्दल पण बोला. ठीक आहे, टूर जाईल पण ब्लॅकहेड जातील? ब्लॅकहेड्स खरंच? मी घरी गेल्या सगळं ट्राय करणार. नक्की ट्राय करा. घरी जा, त्याच्या आधी आमची मुलाखत घ्या. मुलाखत घ्या. माझ्याकडे असं अनेक हजारो उपाय आहेत. काय सांगता? आता हे पुरुष मंडळी लाडात आले की आपल्याला चंद्र म्हणतात. पण यांना काय माहिती चंद्रावर किती डाग आहेत. ते चंद्रावरचे डाग आपण काही घालवू शकत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरचे डाग तर आपण घालवू शकतो ना. घालवू शकतो म्हणजे अरे किती, म्हणजे हजारो घरगुती उपाय आहेत. तुम्ही जेवण करत असताना माझा अर्धा टोमॅटो भाजीत असतो आणि अर्धा टोमॅटो तोंडावर असतो. अर्धा काकडा सलाड मध्ये असतात आणि अर्धा काकडा डोळ्यांवर असतात. तुम्ही ना बीट म्हणू नका, कांदा म्हणू नका. तीच बीट पकड आणि पटापट बोल. आपण खरंच छान. म्हणजे इतकं बरं वाटलं. आणि ते तुम्ही ते चंद्राचं काय उदाहरण दिलं तो, क्या बात आहे शिवाजी. मला असं सुचत असतं. मला आता पण 2 ओळी सुचल्यात. मी ऐकवू का? ऐकवा ना. विचारताय काय? ऐकवा. मी बोलू का? बोल शिवाली, पटापट बोल. चंद्रा. बोल. ए चंद्रा, माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा? चंद्रा, माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा? नाही तुझ्या चेहऱ्याचा मेकओव्हर केला
तर कुरूप तो ससा. किती गोड कविता केलीत. आपण बघतोय की शिवालीजी किती टॅलेंटेड आहेत. मध्ये मध्ये आहे. आणि म्हणूनच पृथ्वीजी त्यांचं सगळं श्रेय हे शिवालीजींना देतात. हा तिथे चुकलो. किती गोड नातं आहे. तर पृथ्वीजी आता मी तुमच्याकडे येणार आहे. पृथ्वीजी मला सांगा, तुमची जी आगामी सफर आहे थंड हवेच्या ठिकाणाची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगा. आम्ही जी एक MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आम्ही जी काही एक सफर आयोजली आहे, आम्ही उत्तरांचल, उत्तराखंड, मसुरी, परत कुलू मनाली, शिमला अशा ज्या थंड हवेचा जो एक पट्टा आहे भारतातला, तो सगळं आम्ही कव्हर करणार. आम्ही तिकडे जाणार आहोत, का तिथे काय थंडी असते, पर्यटक असतात. नाही म्हणजे इतक्या थंडीत मजाच येईल. हा थंडीत मजाच येईल. हा म्हणजे थंडीत मजा येईल पर्यटकांना. हा ते करतील मजा. तिथे बर्फ असतो. हो असतो बर्फ असतो तिथे मजा येईल. पर्यटकांना मजा येईल. म्हणजे कसं होतं ना की आपण अशा ठिकाणी गेलो तर आपले फेस पॅक संपतात, क्रीम पटापटा संपतात, आणि इथे कुठे मिळतही नाही मिळालं. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ती पुरवेल. तुम्ही पुरवालो, पण ती परवडायला पाहिजे. बरोबर आहे. खिशाला कात्री लावून कुठे चेहऱ्याची निगा राखायची. बरोबर बोलताय तुम्ही. अशा वेळी काय करायचं मग? बटाटा घ्यायचा. बटाटा. आता तुम्ही कुठेही टूरला जाणार, आपले जे एजंट असतात ना त्यांच्याकडून बटाटा घ्यायचा. तो बटाटा काय करायचा माहितीये का? तो बटाटा असा पिचकायचा, त्याचा रस काढायचा आणि एक चमच मधामध्ये टाकायचा. मधात बोलूच नको शिवाली. नाही मी त्यांना तेच सांगितलं. मधात टाकला की थोडीशी हळद टाकायची, साय टाकायची, आणि तो जो लेप असेल तो आपण चेहऱ्याला मसाज करायचा. म्हणजे मसाज करायची पण वेगळी पद्धत असते. तुम्ही जर तो लेप आहे ना तर तो काही काम करत नाही. तुम्ही मग लेप आहे ना तो असा जरा जास्त बरं वाटतं ना टाकते की आपण असा सुद्धा लावू शकतो लेप. आणि तुम्ही आत म्हणून सांगते. तुम्ही सांगा शिवालीताई. मी स्वतःचा लेप सुद्धा तयार केलेला आहे. मी ना ती क्रीम आहे ना अशी सोबत घेऊनच फिरते. तुम्हाला माहितीये का? वा प्रेक्षक हो, आता आपल्याला एक प्रात्यक्षिक दिसणार आहे. सोपी आहे ना. म्हणजे मी त्या बरण्या पण इतक्या छोट्या बनवून ठेवलेल्या. तर हा आहे माझा लेप. अगं बाई, कोणावर ट्राय करायचा? अगं बाई, सरांवरती ट्राय करूया. शिवाली आता नको शिवाली नको आता नको शिवाली. मला माहिती होतं तू माझ्याकडे नको. शिवाली नको. ऐका ना, त्यांना कळेल. नाही त्यांना कळेल. ऐका ना, हे आहे साधारण लेप आणि हा आहे माझा ब्युटी लेप. त्याच्याबद्दल आपली जाहिरातच नाही, आपली टूरची जाहिरात आहे. तर हा जो लेप आहे तो आपण यांच्या या गालाला लावूया. काय गरज नव्हती याची, पण तू केलंस. साधारण लेप आहे त्याची काय गरज. हा आहे माझा लेप, तो आपण या गालाला लावूया. शिवाली एक मिनिट. शिवाली झोमताय. आता झोमताय. ते झोमणारच ना. त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट जरा जास्त झालेली आहे. शिवाली तू लेप नाही, तू चटणी आणली. शिवाली झोमताय. हरकत नाही. म्हणजे मी काय म्हणते, झोमतोय म्हणजे वर्क होतोय. हा नाही मग शिवाली, तू त्याला शिवाली लेप नको म्हणून त्याला गोस्वामी लेप म्हण. झोंबेल मग वर्क होत. मंडळी, हरकत नाही. यांचं झोमणं थांबेपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी. नाही काही गरज नाहीये ब्रेकची काही गरज नाही. हरकत नाही. आपण ब्रेक नको घेऊया. आपण पुढे चर्चेला ब्रेकची काही गरज नाही. एक मिनिट. बोला सर. शिवाली तू घरी जा. शिवाली तू घरी जा. नाही मला वेगळं बोलायचं, तू घरी जा. शिवाली घरी जा. नाही आता नाही, घरी जा. नाही पण मी नाही बोलत. नाही शांत बसा. एक मिनिट. तुम्ही पण काहीतरी वायपळ बडबडू नका. ते आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जे काही हे आहे, आमची सफर जाणार आहे थंड हवेच्या ठिकाणी, त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोला तुम्ही. त्याच्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल. त्याच्याबद्दल थंड हवेचं आमचं ते काही. हरकत नाही. त्यांना व्यवस्थित सांगा थंड हवेचं ठिकाण. अहो शिवालीजी, मला एक सांगा, म्हणजे आता उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाणार, मग त्वचेची काळजी कशी घ्यायची? मुळात माझा मुद्दा कसा आहे माहितीये का? उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जायचंच का? अरे बापरे.
म्हणजे म्हणजे बरोबर आहे की नाही हो? नाही शिवल तुझ्या लक्षात नाही आपले टूर्स अँड ट्रॅव्हलचे आपण नाही नाही ते टूर्स अँड ट्रॅव्हल वाल्यांनाच शिक्षा दिली पाहिजे आधी. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातात म्हणजे काय? बरोबर 8 दिवस घेऊन जातात. तुमची होते तिथे मज्जा हं? आणि मग नंतर स्किनला मिळते आपल्या सज्जा. त्याच्यामुळे उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी नज्जा नज्जा नज्जा. वाह वाह वाह. शिवाली तू घरी जा घरी जा. नाही शिवल तू घरी जा. शिवल तू घरी जा. शिवल तू घरी जा. तू घरी जा. तू कविता केलीस तू घरी जा चल. तू मगाशी चंद्र कुरूप कसा विचारला आता तू नज्जा नज्जा लज्जा 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 वाटत तू घरी जा चल. तू घरी स्वामी आता नो स्वामी ओनली गो स्वामी चल. हरकत नाही आपण भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा भुंग्याची भटकंती स्पॉन्सर्ड बाय एमएच टूर्स अँड ट्रॅव्हल. बहारदार परफॉर्मन्स. आणि आम्हाला तुमचा तो गोस्वामी लेप पण फार आवडला. झोमतो पण वर्क होतो. क्या बात आहे. मज्जा लयच खास. सई काय म्हणशील? मी पृथ्वीचं तिथे येऊन स्वागत करू इच्छिते. पृथ्वी फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस मित्रा. आजपर्यंत मी असं कॅरेक्टर बघितलं नव्हतं जे आय कॉन्टॅक्टच करत नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात विशेष होतं तुझ्या कॅरेक्टरचं. आणि ते आजपर्यंत या मंचावर मी नाही बघितलं जे तू केलंयस आज त्याच्याबद्दल तुझं विशेष विशेष अभिनंदन. वा वा. तुझी बोलण्याची पद्धत वेगळी होती. तुझे पॉजेस तुझा स्पीड म्हणजे तू एक वेगळी व्यक्ती बनून आला होतास आणि ते फार भावलं. हे ॲक्च्युली कॅरेक्टर सचिन सरांनी दिलं. सचिन गोस्वामी मोठे सरांनी. सचिन गोस्वामी एकदम बहारदार आहे. हां मग त्यांनी त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस रीडिंग करत होतो काल तेव्हा त्यांनी आम्हाला बसून सांगितलं की तू जर आवाज बेसमध्ये लावणार मग ती माणसं त्यांनी डोळ्यासमोर उभी केली की हा माणूस कसा बोलेल. आणि त्यांनीच ते सांगितलं होतं की तो माणूस एका क्षणाला सुद्धा त्याच्या बायकोकडे किंवा इंटरव्ह्यूकडे बघणार नाही की काय बोलतायत ते. आम्हाला काही फरक नाही पडत. मी एक श्रीमंत माणूस आहे तो कसा वागेल बोलेल ते सगळं त्यांनी दिलं. आणि त्यामुळे मग मी ते फक्त फॉलो केलं ते सांगत होते ते. त्यामुळे सगळं क्रेडिट सचिन सरांचं आहे. फार ब्रिलियंट. शिवा मस्त. प्रिया तू अप्रतिम सुंदर दिसतेस. तुझी दृष्ट काढ गेल्या घरी. आम्हाला खूप मजा आली. वा वा वा. सिद्धू तुमच्या तिघांबद्दल मी एक गोष्ट बोलेन. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मी बोलतो नवा हंगाम तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो सुपरहिट आहे. ये बात आहे. बहारदार यार. Keep it up guys and all the best. थँक्यू.